आज लेकानं माझ्या खूप काम केलं नाही. नाश्त्याच्या टायमाला चाय पितोय असं सगळं झालं. आज आमच्या जाऊबाई पण आल्या, काकी पण आल्या. या उन्हाळ्यामध्ये ना या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर रविवारची सकाळ आहे आणि 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत. आज थोडंसं जरा उशीर झाला उठायला, म्हणजे कंटाळा केला थोडासा. म्हटलं सुट्टी आहे तर म्हटलं आरामात उठूया. त्याच्यानंतर एक फेरफटका मारून घेतला आपल्या पुढच्या बागेमध्ये आणि मग आम्ही मागच्या साईडला इथं आलो. म्हणजे भाग्या शेरूसुद्धा होते जोडीला आणि कुणालचे बाबा. म्हणजे नेहमीचा बघा आमचा राऊंड असतो ना. चला इकडे या, जरा राऊंड चाललाय आमचा सकाळचा. हा मागणं आला ससा उड्या मारत. नाही त्याला लघवीला झाले. इथे ह्याच्यात आहे ना, आता ही गवत वगैरे काढून टाकायचं. ते औषध आणायचं ना आपल्याला. वेल बिल गेली टिपरी. ती वेल जाऊ तुला मागेच बोलली, ती वेल बिल आता बघायचं नाही, आता औषध मारायला घ्यायचं. आता काय पाऊस आता उघडला, कालपासून उघडला ना पाऊस. गवत बघा किती आता वाढायला लागले ना. आता ते स्पीडनी वाढणार आता हे गवत. आता औषध मारून द्यायचं. पण आता बाहेर पडणार नाही यांची. हम्म. त्याला ताप नको म्हणतो. काल घराजवळ तर मी गवत काढला. ए नीट खेळा रे, मस्ती करू नका. असे रे भांडणं करत ते. आता दोघं राहतील. त्यांचं काम आहे. आज ना थोडंसं की नाही उशीर झालाय नाश्त्यासाठी. आता भाग्या शेरू यांचं काढलंय जेवण. ते आता मी फॅन खाली ठेवले हॉलमध्ये जरा गार करत. दोघांना भूक लागले आणि माझं चाललंय कुणालच्या आवडीचं जरा बनवते. आज लेकानं माझ्या खूप काम केलं नाही. आता कुणाला आपल्याला सुका जवळा खूप आवडतो. आज म्हटलं रविवार पण आहे तर पटकन त्याच्या आवडीची भाजी बनवते नाश्त्यासाठी आणि भाकरी बनवते पटकन. आणि आज बाहेरचं ते काम तुम्हाला म्हणाले ना, भरपूर आज काम केलेलं आहे. आता रोज रोज काय तुम्हाला मी कसं दाखवणार तेच ना. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला क्लिप मी ॲड करून दाखवते नेहमीच्या नेहमी. पण भरपूर आज ना काम झालेलं आहे. ते जरा पूर्ण ते गॅप भरेल ना तुम्हाला मी दाखवीन. मग आम्हाला असं अगोदर वाटलं की जो डंपर मागवला ना चिऱ्यांचा, जास्त प्रमाणात नसतील असं आम्हाला वाटलं होतं. पण इतके चिऱ्या आहेत ते बाप रे. जितके आम्ही काढतो ना ते कमीच म्हणजे असं वाढतच जातं असं आम्हाला वाटतंय. आणि बऱ्यापैकी आज ना काम झालेलं आहे. आता मला असं वाटतं की एक 2-3 दिवसामध्ये ना हे आपलं भराव करायचं ना होऊन जाईल काम. त्याच्यामुळे होईल. तर पावसाने जरा साथ द्यायला पाहिजे. आता पाऊस मगाशी ना आम्ही काम करायला घेतलं तेव्हा पाऊस नव्हता आणि मग एक मला वाटतं का अर्धा तास आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला. त्याच्यानंतर मग आम्ही स्टॉप करून टाकलं. म्हणजे बस झालं आता एवढं चिरे उचलायचे ना ते पण दम लागतो ना मग असं. ह्या दोघांनी मात्र जास्त केलं, कारण मी इथे घरामध्ये थोडंसं जेवणाचं वगैरे चाललं होतं ना, नाश्त्याची तयारी करायची होती ना, त्याच्यामुळे मला थोडासा उशीर झाला. चाललेच आपले काम. चला आता पटपटीने भाजी भाकरी करून घेते. भाजी भाकरी पटकन बनेल आणि भूक पण लागले सगळ्यांना. तर पहिला आधी भाग्या शेरूला देते. चला कांदा टॅमॅटो सगळं चिरून घेतला पटपट. आता फोडणी घालूया भाजी. तर खूप वेळ विचार केल्यानंतर हा सुका जवळा की नाही मी आज बनवायला घेतलाय. म्हणजे कुणाला आवडतं सुद्धा आणि पटकन पण होईल या विचाराने, कारण थोडंसं उशीर पण झाला होता. तर इथे आता सुका जवळा आहे ना तो धुवून म्हणजे साफ वगैरे करून आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे. त्या तेलामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, भरपूर असा कांदा घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड असेल त्याची पावडर आणि टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व घालून आणि उसरीसुद्धा, उसरी म्हणजे सुकी कैरी असते ना, सुकवलेली कैरी,
ती घातलेली आणि त्याच्यानंतर जरा मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे, त्यात मीठ घातलं आणि तेल सुटेपर्यंत हे चांगलं जरा परतून घेतलेलं आहे. म्हणजे 2 मिनटं झाकण ठेवून पण ठेवलं होतं मी. हे चांगलं असं तेल सुटून येतं मग. आणि त्याच्यानंतर मग भिजवलेला जो जवळा आहे ना तो एक 2-3 पाण्याने की नाही धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्यातलं पाणी काढून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं आपल्याला की नाही शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं झाकणावरती. आता ही जी भाजी आहे ना कुणाला खूप आवडते, सुकी मच्छी जी असते त्याच्यामध्ये हा जो जवळा असून सुका त्याला खूप आवडतो. त्याच्यामुळे जेव्हा पण त्याला सुट्टी असेल ना त्यावेळेस मी अशी बनवते, म्हणजे आठवड्यातनं एकदा की नाही बनतंच. त्याच्या एकीकडे जवळा शिजत ठेवला आणि ते भाकरी करायला की नाही मी सुरुवात केली. तर बाजरीच्या भाकऱ्या केल्या होत्या आज नाश्त्यामध्ये. तर नाश्ता तयार करून झाल्यानंतर इथे कुणालचे बाबा बघा आता निघालेले आहेत, म्हणजे त्यांनी पण खाऊन पिऊन घेतलं आणि आता ते बाहेर जायला निघालेत. त्यांचं की नाही आज भाडं होतं त्याच्यामुळे CNG वगैरे ना भरायची होती, म्हणून मग सकाळी की नाही लवकर लवकर ते आता CNG भरायला पेट्रोल पंपवरती चाललेले आहेत. सकाळी सकाळी वाटप काढायला घेतलं आहे. आज सगळी कामं बाजूला ठेवून पहिलं हे केले. सगळी कामं म्हणजे बाहेरचं काम आहे ना बाजूला ठेवलं आहे, घरातलं झालं आहे सगळं करून, झाडलोट वगैरे. हे हा कांदा भाजून घेतला, आता एक खोबरं भाजून घेते. लाईट जायची भीती आहे ना त्याच्यामुळे जरा घाईघाई चालले. म्हणजे मिक्सर लावून झाला का चिंता नाही, मग लाईट गेली तरी पण चालून जाईल असं. आणि ते कुणाला आहे जोडीला हा काय त्या चाललं आहे दूध पियाचं काम. सकाळी किती वाजता बसलं तर कामाला? लाईट जाईल म्हणून लवकर त्याने काम करून घेतलं ऑफिसचं. अजून बाकी आहे ना काम. आता दूध पियाचं चाललं आहे. कुणाला आपला चहा नाही पिता, त्याला चहा अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे म्हणजे त्याला सवय आहे लहानपणापासून चहा त्याला आवडतच नाही. दूध नाही तर कॉफी दोन. आला पाऊस आला, झाली बघा सुरुवात झाली पावसाची. सकाळची पहिली सर आहे ही. कुणाला अंथरुणं बाहेर टाकलं जरा बघ रे, नाही तर भिजतील. वाघेश्वरची पण अंथरुणं बाहेर आहेत. हां आज चूल पेटवायला थोडासा उशीर झाला, माझं किचनमध्ये काम चालू होतं ना. तर आत्ता मी बाहेर आले आणि बघितलं म्हणून बरं झालं. मगाशी माहिती मी काय केलं, चूल पेटवली आणि घरात गेले होते आणि ते झाकण उघडून बघितलंच नाही की आतमध्ये पाणी आहे नाही आहे. मला फुल गॅरंटी होती की पाणी नसणार, कारण हे दोघंजण असले ना कुणाल आणि कुणालचे बाबा की ती लोक भरून ठेवत नाही. पुन्हा मी बाहेर आले आणि बघितलं आतमध्ये, म्हटलं बघूया, म्हटलं शंका मनातली म्हटलं दूर करूया. तर बघितलं तर खरोखर त्या ह्याच्यामध्ये पाणी नव्हतं, फक्त थोडंसं पाणी नावाला होतं. आणि पटकन मग येऊन ना ते भांडं ना भरून टाकलं. टायमाला नाश्ता करतोय आणि नाश्त्याच्या टायमाला चाय पितोय, असं सगळं झालं. आज खूप असा उशीर झालेला आहे. आणि हा बघा नाश्ता करायला घेतला आहे. ही ना भोपळ्याची भाजी आहे कालची. हा जवळा आणि बाजरीची भाकरी बनवली पटकन. भूक लागली, खाऊन घेते पहिला. लेट झाले, खूप लेट झाले. हा बघा शेरूला सोडले तर हा पण उठला. तुला बेटा थोड्या वेळाने सोडणार. हा मग अशा आलास ना फिरून तू. हा बघा आगाव. आता कुठे गेला असता नाही लांब. चल चल मी आली. हा तर आपलं काम आहे ना, थोडंसं काम करून आली मी. चूल पेटतंय, चुलीचा आवाज येतोय, तड 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 आवाज येतोय चुलीचा. लाकडं मी आता घालून आले ना चुलीमध्ये. कुणालचे बाबा आता आलेत, ते आता जुन्या घरात गेलेत. कुणालसुद्धा तिकडेच गेलेलं आहे. मागच्या एकदम व्हिडिओमध्ये तुमच्याशी बघा शेअर केलं होतं, रेंजचा खूप प्रॉब्लेम होते. तर आज पण थोडंसं त्याला असं वाटतं की रेंज आहे ना कमी आहे, त्याच्यामुळे तिथं साफसफाई करायला गेलेले आहेत. म्हणजे आमचं जे जुनं घर आहे ना तो रूम आहे ना लॉक असतो ना, तिकडे साफसफाई करून मग कुणाला तिथे बसून की नाही काम करता येईल असं शांतपणे सगळं. खूप रेंजची जरा अडचण वाटते, पण आज काय पाऊस नाही आहे हो, तरी पण काय माहीत नाही. पण वारा मात्र असं भरपूर सुटलेला आहे आज, त्याच्यामुळे पण कदाचित रेंज जात असेल. तर खूप सकाळपासून वारा आहे.
पाऊस पडून गेला एकदा दोनदा, पण जास्त असा काही मोठा नाही पडून गेला, हलकीशी सरच पडून गेलेली आहे. बघू आता येतील ते दोघं थोड्या वेळाने. तर मी आता घेतलं जेवण करायला आणि एकीकडे कुणालच्या बाबांचं पाणी तापत ठेवलं आहे. मग ते आले का म्हणजे आता घाण वगैरे साफ करणार, भरपूर ते घाण आहे. रूम बंद होता ना किती महिने झाले, त्याच्यामुळे असं. मी आता दुपारचं जेवण करायला घेतलं आहे. आज नॉनव्हेज बनणार आहे आमच्या घरामध्ये. जरा पीठ मळून घेते आणि पटकन जेवण करून घेते. इकडे इथे जवळ आहे, इथे जवळ आहे, इकडे जवळ आहे, असं जवळ आहे, जवळ आहे. आमचा बघा बाबू आलाय. बाबू तुझं नाव सांग, तुझं नाव सांग. माझं डोरेमॉन. डोरीमॉन आहे तू डोरीमॉन आहे डोरेमॉन आहे. मग सांग, तुझं नाव आहे तुला माहिती? डोरीमॉन नाव आहे. आता डोरीमॉन नाव आहे बघा आमच्या बाबूचं. भरपूर वेळ झाला आलाय खेळायला इथे. डोरीमॉन असं ओरडतो. कसा ओरडतो डोरीमॉन? डॉगीसारखा. हा, तू जेवला? अरे मी चिकन आणि चपाती. चपाती नाही खाल्ली काय? काय खाल्ला? वडा. वडा. काय खाल्ला? वडा. तुला आवडतं? गावाला आवडतं? आवडतं. मोठ्याने बोल. आवडतं मला. आवडतं. आवडतं. तू राहतो इथे काकीकडे? ए? तू राहतो? तू इथे राहतो? आणि मी हा हा तुमचा मारतो. हा. बुरकण. चला. झाली ओळख झाली. तुम्ही दोनदा येऊन गेलात ना हो? 2-3 वेळा झाले ना तुम्ही येऊन? हा या 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 या. आमच्या जाऊबाई आल्या बघा. हा, आणि हे बघा हे आपले सबस्क्रायबर आहेत जे आपल्याला भेटायला आलेत वाघ्या शेरूला, आणि आम्हाला भेटायला आलेले आहेत ते. दरवर्षी जेव्हा ते येतात ना गावी तेव्हा येतात ते भेटायला. झाली ओळख झाली आता. या. आमच्या जाऊबाई पण आल्या, काकी पण आले. या. तर वाघ्या शेरू यांच्यावरती ना की नाही यांचं विशेष प्रेम आहे. म्हणजे खूप ते त्यांचे लाड करतात. जेव्हा पण ते गावी येतात ना ते आठवणीने ह्या दोघांना की नाही भेटायला, म्हणजे आम्हाला पण येतातच पण ह्या दोघांना पण भेटायला येतातच ते. चला या मग परत. हा चला आता हे निघाले. आता आमची काकी आले ना, कुणाला द्या राऊंड मारून आण. हा कोंबड्या गेल्या. चला आमच्या आता बाबू आलाय, काकी आले, त्यांच्याशी जरा आता गप्पा मारते. चला बाबू टाटा करा, आम्हाला एक व्हिडिओ क्लिप द्या. टाटा टाटा कर बाबू. बाय 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 बाय. हा हा चला. तर थोडा वेळ बघा आता मी बसलेले आहे ते निवांत. तुम्हाला आवाज येतोय? तर मागच्या साईडला कुणालच्या बाबा ना लाकडं तोडतायत. मोठे मोठे लाकडं आहेत ना, ते आता चूल पेटवतात. संध्याकाळची धुरी पण करायचे आणि त्यांचं पाणी पण तापवायचं आहे. म्हणजे आज त्यांच्या आंघोळकी नाही बाकी आहे. आज थोडेसे ते बिझी होते, म्हणजे बाहेरसुद्धा गेले होते आज ते, त्याच्यामुळे मग राहिलं. सकाळी त्यांना घाईघाईत जावं लागलं. तर आता चूल पेटून म्हणजे धुरी पण होईल आणि त्यांचं पाणी पण तापेल. एका ह्याच्यामध्ये 2 कामं की नाही होऊन जातील. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.